अंबरनाथमध्ये अवैध स्पीड ब्रेकरमुळे 2 तरुणांचा भीषण अपघात होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। अंबरनाथ पश्चिमेच्या ITI समोर शनिवारी रात्री उशिरा हा अपघात झाला। ITI समोर कल्याण बदलापूर राज्य महामार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अवैध स्पीड ब्रेकर उभारण्यात आले आहेत। या स्पीड ब्रेकरवर पांढरे पट्टे मारण्यात न आल्यामुळे तसेच या रस्त्यावर रात्रीच्या वेळी अंधुक प्रकाश असल्यामुळे हे स्पीड ब्रेकर अनेक वाहन चालकांना पटकन दिसून येत नव्हते। त्यामुळे अनेक गाड्या भरधाव वेगात येऊन स्पीड ब्रेकरवरून उडत होत्या। अशातच शनिवारी रात्री 23 वर्षीय पवन हमकारे आणि 17 वर्षीय प्रणव बोरकले हे 2 तरुण दुचाकीवर उल्हासनगरकडे जात असताना त्यांनाही हा स्पीड ब्रेकर न दिसल्यामुळे वेगात असलेली त्यांची गाडी अनियंत्रित होऊन त्यांचा अपघात झाला। यात या दोघांच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाली। अपघातानंतर वेळेत उपचार न मिळाल्यामुळे या दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला। या प्रकरणी अवैध स्पीड ब्रेकर उभारणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी या दोघांच्या नातेवाईकांनी केली आहे। तर या दोघांना वेळेत उपचार मिळाले असते तर त्यांचा जीव वाचला असता, मात्र रुग्णवाहिका वेळेत आली नाही आणि पोलिसांनी त्यांना खासगी वाहनानं रुग्णालयात नेऊ दिलं नाही, असा आरोप मृत तरुणांच्या मित्रांनी केला आहे। इलिगल ते स्पीड ब्रेकर टाकलेत, कशासाठी टाकलेत? अरे त्यावरती स्पीड ब्रेकर टाकले तर तिथे स्पॉट लाईट लावा, काहीतरी नोटिफिकेशन लावा, तेव्हा व्हाईट पट्ट्या मारा, काहीच नाहीये। आज तिथं ज्या दिवशीपासून स्पीड ब्रेकर टाकले त्या दिवसापासून एवढ्या गाड्या उडतायत, तिथे एकाचंही लक्ष नाहीये। पाऊण तास झाला गाडी अँब्युलन्स येते एकही अँब्युलन्स आली नाही। पोराचा जीव चालू होता, अर्धा तास आधी जर आणला असता, डॉक्टर बोलते अर्धा तास आधी आणला असता ना, पोराचा जीव वाचला असता। माझ्या स्वतःच्या गाडीत नेत होतो तरी पण मला गाडीला हात नाही लावून दिला बॉडीला। पोलीस प्रशासन तिथे होते ना, त्या लोकांनी मला हात नाही लावून दिला। अर्धा तास फक्त पाहिजे होता, अर्धा तास आधी जर आणला असता ना, जीव वाचला असता पोरांचा।